बोरगाव येथील गांधी चौक येथे बोरवेल खोदाईचा शुभारंभ। शहरातील गांधी चौक परिसरात दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून केअर सिटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 4,80,000 रुपयाच्या निधीतून बोरवेल खोदाईच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरदराव जंगटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निपाणीच्या लोकप्रिय आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे। या विकास कामासाठी जोल्ले दाम्पत्याचे मोलाचे सहकार्य लाभत असून शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणखीही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले आहे। सदर बोरवेलमधील पाणी गांधी चौक, जंगटेकूट, चावडी चौक, कुंभार गेट तसेच कलगुटगे हॉस्पिटल गल्ली परिसरातील नागरिकांना पाईपलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे या भागातील अनेक कुटुंबांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। गांधी चौक परिसरातील महिलांना पिण्यासाठी दररोज करावा लागणारा संघर्ष लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। विशेषतः महिला वर्गाने आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे आभार मानत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले आहे। कार्यक्रमास भाजप नेते, विद्यमान नगरसेवक शरदराव जंगटे, राजशेखर हिरेमठ, बी.के. महाजन, महादेव नेजे, राजू लटलटे, महावीर पाटील, बाहुबली पाटील, अजित तेरदाळे, श्रीपाल गोसावी, सर्जेराव धनवडे, बंडू माळी, दीपक वाघमोडे, राजू कुंभार, किशन गोसावी, संजय महाजन, भरत कांबळे, रावसाहेब चोकावे, अयूब मकानदार, बबन रेंदाळे, महादेव ऐदमाळे, वसंत गजरे, बाळू उरणकर, सुरेश चौगुले, शीतल अमन्नावर, राजू मलकापुरे, कुमार पाटील चिताब, बाहुबली रोड, विजय हावले, आदगोंडा पाटील यांच्यासह गांधी चौक परिसरातील महिला, नागरिक, रहिवासी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री आदरणीय जोल्लेवहिनी, विद्यमान आमदार जोल्लेवहिनी, BDCCचे चेअरमन, जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय अण्णासाहेब जोल्ले यांना, तसेच बोरगाव पट्टण पंचायतीचे नगरसेवक, आमचे मित्र अर्चितनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरदांना जंगटे साहेब, तसेच इथे जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आज वहिनींच्या मार्गदर्शना, अण्णांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली जे 4,50,000 रुपयाचा 4,80,000 रुपयाचा निधी आहे त्या बोरवेलसाठी दिलेला आहे। खरोखरच पाण्याची एवढी अडचण होती की जिथं पाण्याची अडचण आहे तिथं अण्णा वहिनींनी लक्ष देऊन शरद अण्णांच्या नेतृत्वाखाली त्या बोरगावमध्ये कुठंही पाण्याची कमतरता पडू नये त्याचा आढावा घेऊन शरद अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं जिथे बोर पाहिजे, जिथे पाण्याची अडचण आहे ते पाण्याची अडचण निवारण करण्यासाठी आपल्या सकल भाजपाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सहविचारानं हे बोरवेलसाठी आपण धडपडत आहोत। आणि जिथं कमी पाणी असेल तिथं शरदांना जाऊन गाठ पडा, त्या पद्धतीनं शरदांना येऊन बघतील, तिथं त्यांचे कार्यकर्ते येऊन बघतील आणि बोरचं नियोजन करून देतील। एवढं सांगून मी 1-2 शब्द थांबवतो। नमस्कार। आज या ठिकाणी गांधी चौक परिसर संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।